नमस्कार, मी सोनल आपल्या या YouTube चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आज मी होम डीप क्लीनिंगचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे. तर सण-समारंभ सुरू झालेले आहे आणि या सणांसाठी माझं घर अगदी स्वच्छ असं सज्ज झालेलं आहे. तर तुमची पण तयारी चालू असेलच. तर आज मी काही टिप्स तुमच्याशी शेअर करणार आहे, ज्यामध्ये मी एका दिवसात संपूर्ण घर क्लीन करत आहे. किचन ऑलरेडी मी केलेलं आहे. किचनसाठी मी एक दिवस डेडिकेटेड एक दिवस ठेवलेला होता. कारण सगळं एकाच दिवशी होऊ शकत नाही किंवा शक्य नाही आणि किचनमध्ये छोट्या-छोट्या गोष्टी असतात, तर ते सगळं क्लीन करायला एक वेगळा दिवस लागत होता आणि पूर्ण म्हणजे एका दिवसामध्ये मी 2 बेडरूम्स आणि एक लिव्हिंग रूम असं क्लीन केलेलं आहे. तर एकाच दिवसात आपण हे सगळं क्लीन करत आहोत. चला तर बघूया. जेव्हा आपण होम डीप क्लीनिंग करतो ना, तर सगळ्यात आधी तर जाळे काढणे आहे. त्यानंतर एकूण एक वस्तू म्हणजे भिंतीला लागलेल्या असेल किंवा मग आपण शोकेसमध्ये ठेवलेल्या असेल, कुठले आर्टिफॅक्ट्स असेल, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लीन कराव्या लागतात. आणि जेव्हा सण सुरू होतात ना, तर तेव्हा हे सगळं आपण करतोच. इतर वेळेस तर करतोच. तसं तर मी मंथली डीप क्लीनिंग किंवा मंथली माझं क्लीनिंग रूटीन तुमच्याशी ऑलरेडी शेअर केलेलं आहे. पण आता सण आलेले आहे म्हटल्यानंतर आपण दिवाळीच्या आधी, दसऱ्याच्या आधी ही सगळी क्लीनिंग करतो आणि या क्लीनिंगमध्ये तर सगळंच आपण क्लीन करतो. तर असंच मी पण आज केलेलं आहे आणि सगळ्यात आधी मी सगळे पडदे वगैरे जे आहे ते काढून घेतले आणि ते धुवायला टाकलेले आहे. एकाच दिवशी मशीन 2-3दा लावू शकत नाही. म्हणून आपण 2दा मशीन लावू शकतो. म्हणजे मी 2दा लावते. तर 2दा जेवढे होतील तेवढे एकदा करायचं आणि परत दुसऱ्या दिवशी मग दुसरी मशीन लावायची, दुसरे कपडे लावायचे. तर ही एक महत्त्वाची टिप म्हणजे टिप नंबर 1 तुम्ही म्हणू शकता. तर एकाच दिवशी मशीन न लावता त्या मशीनवरती पण लोड येऊ शकतो. म्हणून काय करायचं, एका दिवशी 1 किंवा 2 असे अ, आपण मशीन लावू शकतो म्हणजे 1 किंवा 2दा. तर एकदा आपले पडदे धुवून घ्यायचे आणि पडदे पण आता घरात इतके सारे पडदे असतात, तर ते पण 2 पार्टमध्ये तुम्ही धुवून घ्यायचे. म्हणजे मशीनला लावून टाकायचे किंवा काही जण मशीनला नाही लावत किंवा असंच घरी पण असं म्हणजे काय म्हणतात त्याला भिजवून वगैरे ठेवतात. काही डेलिकेट असे पडदे असतात, तर ते पण तुम्ही तसं ठेवता. धुवू शकता म्हणजे हाताने पण धुवू शकता. कारण हे जे आणि पडद्याचे जे डेलिकेट कपडे असतात ते जेंटली वॉश करायला पाहिजे. मग बऱ्याचदा आपण मशीनमध्ये पण लावत नाही. इव्हन म्हणजे बकेटमध्ये आपण हे भिजत टाकायचे आणि त्याच्यावरती धूळ जी आहे ती जास्त बसलेली नाही राहत. एक अर्धा तास तुम्ही त्याला भिजत ठेवलं आणि काढलं आणि वाळत घातलं तरी पण ते एकदम क्लीन होऊन जातात. आणि बाकीचे जे पडदे वगैरे आहेत ते तुम्ही वॉशिंग मशीनला लावू शकता. त्यानंतर सोफा कव्हर आहे, बेडशीट्स आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी परत सेकंड राउंडमध्ये किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी असं करून करू शकता. तर जेव्हा आपण क्लीन करतो, तर सगळ्या गोष्टी एकदम छान काढून, पुसून त्याला तुम्हाला कशाने पुसायचं असेल त्याने सगळ्यांनी पुसून घ्यायचं. जसं आता मी थोडाफार कॉलिनचा उपयोग करते किंवा काही ठिकाणी कॉलिनचा वगैरे किंवा कुठल्याही डिटर्जंटचा उपयोग न करता इव्हन फक्त पाण्याने तुम्ही पुसून घेतलं. थोडंसं कपडा ओला करायचा आणि त्याच्याने पुसून घ्यायचं आणि थोडा कोरड्या कपड्याने पुसून घेतलं ना तरीही अगदी क्लीन होतं. त्यानंतर टिप नंबर 2 जेव्हा आपण डीप क्लीनिंग करतो, घराची डीप क्लीनिंग करतो, तेव्हा घरामध्ये जेवढे पण फ्लॉवर्स आपण डेकोरेटिव्ह आयटम्समध्ये जे फ्लॉवर्स असतात ना, आर्ट म्हणजे ते आर्टिफिशियल असो किंवा रिअल असो, तर आर्टिफिशियल असेल तर त्यांना पण वॉश करून घ्यायचं आणि जे रिअल प्लांट्स वगैरे असेल त्यांना पण त्याची माती म्हणजे माती वगैरे चेंज करून घेऊ शकता. त्यानंतर त्याचे पानं जे आहे ते छान पुसून घेऊ शकता. तर हे पण आपण करू शकतो. आता आजकाल बऱ्याच ठिकाणी असे मोठे-मोठे पानांचे वगैरे हे असतात काय म्हणतात झाडं असतात. तर ते पण ते इतर वेळेस आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि आठवड्याला, महिन्याला, 15 दिवसाला तर आपण ते क्लीन करतोच. पण जेव्हा आपण डीप क्लीनिंग करतो तर ऑब्व्हियस आहे जेव्हा आपण वरची धूळ वगैरे काढतो, मग ती धूळ बसते, खाली पडते आणि त्यावेळेला हे सगळं जर क्लीन केलं नाही तर क्लीन केल्यासारखं वाटतच नाही. म्हणून सगळ्या गोष्टी कशा एकदम ज्या तुमच्या घरामध्ये आहे
या सगळ्या गोष्टींवरून तुमचा कपडा गेलाच पाहिजे, फिरलाच पाहिजे याची खात्री नक्की करून घ्या. तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल तर ते जे आहे ते माझे सासरे आहे आणि जेव्हा मी क्लीन करत होती तेव्हा ते पण मला फारशी मदत करत होते. तर तेव्हा माझ्याकडे सासू-सासरे आलेले होते आणि मग त्यांनी पण थोडीफार मदत केली. तर कसं आहे, जेव्हा आपण घरातली व्यक्ती एक क्लीन करत असू, घर स्वच्छ करत असू, तर दुसरा व्यक्ती काही बसून राहत नाही. तो पण काहीतरी हातभार लावतोच, तर तेवढीच आपल्याला पण मदत होते. मग त्यामुळे मग ते दोघं पण काहीतरी करत होते, काहीतरी जे काही त्यांच्याने होत असेल, काही खालच्या वस्तू आहे, ज्या पुसू शकत असेल, तर ते पुसत होते आणि त्यांची मला बऱ्याचदा अशी मदत होते. म्हणजे मी जर काही क्लीनिंग वगैरे करत असेल, तर ते पण करतात किंवा मग सोफा वगैरे आवरणे ते पण करतात. त्यानंतर जर मी दुसऱ्या कामामध्ये बिझी असेल आणि मी आता हे सगळं क्लिनिंगचं, खिडक्या आहे ते सगळं पुसायला जर काढल्या, तर खाण्यापिण्याचा पण प्रश्न येतो. म्हणजे नाश्ता म्हणा, जेवण म्हणा, जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, की या सगळ्या गोष्टी तुम्ही सुरुवातीला करून घ्यायच्या आहे. पण कधी काय होतं, दोघं जण असेल तर मग ठीक आहे, आपण काहीतरी आधीच सुरुवातीला करून घेतो आणि त्यानंतर मग दिवसभर करायची गरज पडत नाही. पण जेव्हा आपल्याकडे मेंबर्स जास्त असतात, घरात लोकं जास्त असतात, तर नाश्ता, जेवण ह्या सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता असते. मग अशा वेळेस जो व्यक्ती क्लीन करत नाही आणि जो व्यक्ती रिकामा आहे, म्हणजे आता इथे मी माझ्या सासूबाईंचं उदाहरण घेते. तर इथे माझ्या सासूबाई त्या त्या जास्त काही असे क्लिनिंगचे वगैरे कामं करू शकत नव्हत्या. पण त्यांनी नाश्ता, जेवण हे त्या दिवशी केलं. त्याच्यामुळे हा माझा त्रास पण कमी झाला आणि मी पूर्ण वेळ हा क्लिनिंगमध्ये दिला. त्यानंतर टिप नंबर 3 ते म्हणजे आपले दारं आणि खिडक्या पुसणे. आता ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच. पण हा व्हिडिओ माझा करण्याच्या मागचा उद्देश म्हणजे ज्या नवीन असतात, इवन मी जेव्हा नवीन होती ना, मला पण काही कळायचं नाही की घर कसं क्लीन करावं. तर आज मी बरेच व्हिडिओज बघून किंवा माझ्या काही ओळखीच्या व्यक्ती त्यांना बघून मी हे शिकले आहे की घर स्वच्छ कसं करायचं. इतर वेळेस तर आपण धूळ दिसली की पुसतो. पण जेव्हा डीप क्लिनिंग असते, म्हणजे आपण वर्षातून 2दा असं पूर्ण घर तर आवरतोच. म्हणजे मी तरी आवरते. मग ते कसं करायचं, सुरुवात कुठून करायची, हे जे आहे ना, हे नवीन विवाहित मुलींसाठी मी हा व्हिडिओ करत आहे असं समजा. कारण ज्यांना एक्सपिरियन्स आहे ते तर करतातच. त्यांना माहिती आहे की कसं करायचं, सुरुवात कुठून करायची, काय-काय करायचं. पण ज्या नाही आहे, ज्यांना म्हणजे ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे, त्यांना नाही कळत, मग त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप युजफुल राहील. आणि त्यामध्ये मी पण होते. म्हणजे मी 15 वर्षाआधी त्या जागेवर मी स्वतःला ठेवून बघत आहे आणि त्यानंतरच हा व्हिडिओ मी आता करत आहे. कारण कसं होतं, नवीन-नवीन लग्न झालेलं असतं. आपल्याला नाही माहिती राहत की कसं करायचं. कारण लग्नाच्या आधी किंवा आई-वडिलांच्या घरामध्ये आपण या सगळ्या गोष्टी करत नाही. हां, आईला बघत असतो, पण मग आई पण करत असते, तर ती काही आपल्याला एवढं काही सांगत नाही. हां, ती काही सांगितली तर 1-2 गोष्ट आपण करतो, 1-2 मदत करतो तिला. पण संपूर्ण घर पूर्ण आवरायची आपल्याला काही चान्सच नसतो किंवा आपण ते करतच नाही. तर हा जो व्हिडिओ आहे ना, त्याच मुलींसाठी आहे ज्यांचं आत्ता लग्न झालेलं आहे किंवा त्यांना घर कसं आवरायचं हे माहिती नाहीये, तर त्या मुलींसाठीच. चला, तर मी इथे बोलता-बोलता तुमच्याशी हे सगळं क्लीन करून घेतलं. ज्या काही आपल्या खिडक्या आहे, त्यानंतर दरवाजे आहे, ते दरवाजे आणि खिडक्या तर पुसायच्याच आहे. पण त्याची जी फ्रेम आहे ना, ती फ्रेम पण पुसणं आवश्यक आहे. कारण जेव्हा आपण दरवाजा लावतो किंवा खिडकी लावतो, तर ती मध्ये धूळ बसते आणि ही धूळ पण क्लीन करणं आवश्यक आहे. जसं इथे मी आता मेन डोअरच्या वरती धूळ असतेच. म्हणजे आता मी तिथे रोज काही वरती पुसायला किंवा झाडू मारायला जात नाही. आपण काय जाळं वगैरे दिसलं, तर तेवढं आपण करतो किंवा 15 दिवसातून जे काही आहे आपलं रुटीन क्लीनिंग रुटीन असेल ते आपण करतो. पण मग असं दरवाजाच्या वरती किंवा फ्रेमला हे काही पुसत नाही. तर ॲटलीस्ट हे 6 महिन्यांनी, 3 महिन्यांनी तर तुम्ही पुसू शकता आणि हे डीप क्लीन करताना तर अवश्य तुम्ही हे पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर दरवाजे, प्रत्येक दरवाजा जेव्हा डीप क्लीन करतो तेव्हा प्रत्येक दरवाजा आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे. मग तुम्ही तो
काही लिक्विडनी वगैरे क्लीन करू शकता, कोलिन वगैरे वापरून. त्यानंतर किंवा मग तुम्ही कोरड्या कपड्याने पण पुसून घेऊ शकता. कारण लाकडी दरवाजे वगैरे असेल ना, तर त्याला आपण ओलं काही करत नाही. आणि जर लाकडी दरवाजे असेल, पॉलिश केलेलं असेल, तर मग हे पॉलिश निघत असेल किंवा थोडंसं असं डल झालेलं असेल, तर तुम्ही पॉलिश वगैरे पण करून घेऊ शकता. आणि हे पॉलिश वगैरे पण घरी करणं अगदी ईझी आहे. आता माझा हा जो मेन डोअर आहे तो प्युअर सागाचा किंवा असा नाही आहे. तो काय जे बिल्डरनी दिलेलं असतं ना, तसंच आहे. म्हणजे प्लायवूडचं जे प्लायवूड असतं ना, मोठा प्लायवूड वगैरे, म्हणजे स्ट्रॉंग आहे, स्टर्डी आहे, पण प्युअर साग किंवा प्युअर लाकूड वगैरे नाही वापरलंय तिथे. तर हे क्लीन करायला पण इझी जातं. तर मी या पद्धतीने सगळं क्लीन करून घेते. त्यानंतर आपण याला हँडल वगैरे लावलेले असतात, कडी असते, तर ही पण याच्यावरती पण भरपूर धूळ असते. ही तर मला जसं दिसलं तसं तर मी पुसतच असते. पण डीप क्लिनिंगच्या वेळेस तर आपण ऑब्व्हियसली हे सगळं पुसतोच. तर हे सगळं मी पुसून घेतलं. त्यानंतर आपल्या भिंतीवरती जे फ्रेम्स वगैरे असतात ते पुसून घ्यायचे आहे. त्यानंतर टिप नंबर 4. तर मी इथे इव्हन हॉलमध्ये पण मी सोफा आणि हा टेबल वगैरे नेहमी बाजूला करून पुसत नाही. म्हणजे त्याच्या खाली धूळ असते असं नाही. त्याच्या खाली झाडू जातो. त्याच्यामुळे स्वच्छच असतं. पण जेव्हा डीप क्लीनिंग करतो तर ते सगळं पुढे घेऊन आणि मग नंतर त्याला क्लीन करून घ्यायचं आहे. तर तेच मी करत आहे. आणि तसं हे महिन्यातून एकदा वगैरे केलं ना आणि पुसून घेतलं मागच्या साईडने वगैरे, पण अजिबात धूळ दिसत नाही आणि छान क्लीन राहतं. कसं असतं, आपण घरामध्ये असतो आणि जर आपण धुळीमध्ये राहिलं तर आपल्याला ॲलर्जी वगैरे होऊ शकते. म्हणजे बऱ्याच जणांना धुळीची ॲलर्जी असते. जसं आता माझ्याकडे ना आयुषला ॲलर्जी आहे, म्हणून त्याला मी शाळेत पाठवलं आणि त्यानंतर हे सगळं क्लीन करायला घेतलं. नाहीतर धूळ जर असेल तर मग इतका शिंकतो. तर तुम्हाला पण ॲलर्जी असेल किंवा जर त्रास होत असेल धुळीमुळे, तर तुम्ही नाकाला वगैरे बांधून घेऊन आणि त्यानंतर ही क्लीनिंग करू शकता. टिप नंबर 6. आता मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आणि या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगते, की जेव्हा आपण क्लीनिंग करतो तेव्हा कुठलं तरी एखाद्या व्यक्ती आपल्या सोबत ठेवावा. म्हणजे आता आपल्याकडे जर बाया असेल कामाला, तर त्यांना मदतीला घ्यायचं किंवा मग घरातले आता मिस्टर वगैरे असेल, तर मग ते पण तुम्हाला हेल्प करू शकतात याची काळजी घ्यायची. म्हणजे आणि त्या पद्धतीनेच तुम्ही काम करावं असं मला वाटतं. कारण एका व्यक्तीचं काम हे नाही आहे. 2 जण तरी लागतात. कारण समजा आपण वरती चढलेलो आहे आणि वरचं काही क्लीन करत आहे. तर ॲटलीस्ट खालून काही वस्तू द्यायला, करायला तर असं म्हणजे असावं, एखादा व्यक्ती असावा, जो खालून आपल्याला काही वस्तू देईल. झाडू पाहिजे असेल किंवा काही डिटर्जंट पाहिजे असेल, कपडा पाहिजे असेल पुसायला, तर त्यासाठी म्हणून मी म्हणते, की जेव्हा आपण क्लीनिंग करतो तेव्हा ॲटलीस्ट 1 जण म्हणजे 2 जण घरात असावे. त्यानंतर मग सोफा पण मी सरकवून घेतला सोफ्याच्या खाली. त्यानंतर हे टीव्ही युनिट जे आहे माझं, ते पण पुढे सरकवून घेतलं. त्याच्या मागे पण धूळ होती, कचरा होता. ते सगळं क्लीन करून घेतलं. त्यानंतर इथे टीव्हीच्या मागचं जे बटन म्हणजे स्विच बोर्ड आहे, तर ते क्लीन करून घेतलं आणि घरातले सगळेच स्विच बोर्ड्स वगैरे जे आहेत ते मी क्लीन करून घेते. आणि मी ते कसे क्लीन करते त्यासाठी माझा मंथली होम क्लिनिंगचा व्हिडिओ बघा. त्यामध्ये मी सांगितलेलं आहे. अगदी काही नाही, एक हे घ्यायचं, कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती थोडंसं लिक्विड टाकायचं याचं. म्हणजे एकतर तुम्ही व्हीम लिक्विड टाकू शकता किंवा कोलिन वगैरेच असतंच आपल्याकडे. तर ते स्प्रे करायचं, म्हणजे आपल्या कपड्यावरती स्प्रे करायचं आणि त्या ओल्या कपड्याने ते पुसायचं. म्हणजे थोडासाच डॅम्प कपडा पाहिजे, एकदम ओला नाही करायचा. कारण आफ्टर ऑल ते स्विचेस आहे, तर कधी करंट वगैरे पण बसण्याची शक्यता असते. म्हणून जास्त ओलं नाही करायचं. अगदी थोडंसं स्प्रे करायचं. बाकी कपडा कोरडा राहायला पाहिजे आणि तेवढंच बोटाने त्या पद्धतीने क्लीन करून घ्यायचं. तर या पद्धतीने मी क्लीन करून घेते. आणि हे क्लीनिंग करताना मी म्हटलं, की माझ्याकडे बाई होती, तर त्या बाईने झाडून घेतलं आणि मग पुसून पण दिलं. आपल्याला काय करायचं असतं, फक्त ज्या वस्तू आहे ना, त्या पुढे मागे सरकवायच्या असतात आणि बाकीचं क्लीनिंग वगैरे जसं इतर वेळेस बायका झाडून पुसून घेतात, त्याच पद्धतीने ते पण पुसून घेतात. कारण इतकं घाण झालेलंच नसतं.
आता रोज आपण इथे जो वावरतो, घर जे वावरतो आपण, म्हणजे जे घर आपण वावरतो, तर त्याच्यामध्ये क्लीनिंग असतंच. म्हणजे आपण रोज तेवढं तर क्लीन करतो. पण जे खाली वगैरे असतं, सोफ्याच्या खाली म्हणा किंवा बेडच्या खाली म्हणा, तर ते आपलं नेहमी पुसलं जात नाही. पण मग ते सरकवून पुसलं तरी पण एवढी धूळ बसत नाही. कारण जेवढा आपला झाडू जातो तेवढं तर आपण ऑलरेडी क्लीन करतच असतो. तर अशीच काळजी घ्यायची आणि असंच घर पण स्वच्छ ठेवायचं. आता मी इथे जे माझं प्लांट आहे आर्टिफिशियल, तर ते पण मी पुसून घेत आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं, की घरामधले सगळे जे फ्लॉवर्स वगैरे जे आहे, ते तुम्ही धुवून घेऊ शकता. जे धुवू शकता ते धुवून घ्यायचं. ज्याला धुता येत नाही ते कपड्याने पुसून घ्यायचं. कोरड्या कपड्याने पुसलं तरीही ते स्वच्छ होतात. कारण त्याच्यावरती फक्त धूळ बसलेली असते. एकदा ते पुसून घेतली की मग ती निघून जाते आणि स्वच्छ होतं. आणि मी काय करते डीप क्लीनिंगमध्ये भिंती वगैरे पण पुसून घेते. पण कपड्यांनी म्हणजे ओल्या कपड्यांनी वगैरे नाही पुसत. मी फक्त एक कोरडा कपडा घेते आणि त्या कोरड्या कपड्याने पुसून घेते. कारण भिंतीला पण धूळ चिकटलेली असते. एक चांगला स्वच्छ कोरडा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्याने पूर्ण भिंती वगैरे पुसून घ्यायच्या. अगदी स्वच्छ होतात. सारखं पेंट करायची गरज पडत नाही. हां, थोडेसे हात वगैरे कुठे लागलेले असेल ना, तर तिथे थोडं काही लिक्विड किंवा असं काही वापरायचं. विम लिक्विड जरी वापरलं थोडंसं कपड्यावर घ्यायचं आणि पुसलं तरी पण क्लीन होतं. तर या पद्धतीनेच आपण घर क्लीन करायचं आहे. त्यानंतर हा आहे दुसरा दिवस. एका दिवशी मी हॉल करून घेतला कारण त्या दिवशी मग नंतर बाहेर पण जायचं होतं. मग दुसरे कामं पण होते. मग मी त्या दिवशी सकाळी 11-12 वाजेपर्यंत हॉल आवरून घेतला, लिव्हिंग रूम आवरून घेतली आणि त्यानंतर जे काही पडदे वगैरे होते ना सगळ्या रूमचे ते काढून घेतले होते आणि आता आजचा आहे दुसरा दिवस आणि आज मी सगळे रूम्स वगैरे जे आहेत त्याच्या जाळ्या काढून घेणार आहे. जाळे नसतात जसं मी सुरुवातीलाच सांगितलं, की मी मंथली क्लीनिंगमध्ये 15 दिवसांनी, महिन्यानी हे जाळे काढत असतात. त्याच्यामुळे जास्त जाळी लागत नाही. पण मग जेव्हा आपण क्लीनिंग करतो तर आपल्या सॅटिस्फॅक्शनसाठी पण आपण एकदा हात फिरवूनच घेतो. कारण कधी-कधी सुरुवात असते एखादं मकडी काय म्हणतात त्याला स्पायडर वगैरे असतो आणि मग तो सुरुवात त्याची करायची चालू असते. तर मग जर आपण हात फिरवून घेतला, एकदा झाडू फिरवून घेतला, की मग ते पण राहत नाही आणि त्यानंतर जाळी पण बरेच दिवस लागत नाही. आता मी या पद्धतीने सगळं करून घेते. भिंती पण पुसून घेतलेल्या आहे आणि झाडून घेते सुरुवातीला, मग एकदा कपड्याने पुसून घेते. त्याच्यानंतर हे बघा या पद्धतीने मी खिडक्या पण क्लीन करून घेत आहे आणि या खिडक्यांच्या मध्ये खाली धूळ बसलेली असते. जसं मी व्हॅक्यूम क्लीनरने त्या दिवशी किचनची खिडकी क्लीन केली त्याच पद्धतीने इथे पण मी क्लीन करून घेते. इथे धूळ बसत नाही, खिडकीला धूळ बसत नाही. पण जे खाली म्हणजे फ्रेम असते ना, त्या फ्रेममध्ये धूळ असते. मग ती धूळ मी व्हॅक्यूम क्लीनरने काढून घेते आणि या पद्धतीनेच क्लीन करून घेते. आणि इथे तुम्ही बघू शकता हे जे पाणी असतं ना, काय म्हणतात त्याला, ओल आलेला आहे भिंतीला. त्याच्यामुळे तिथे थोडंसं घाण झालेलं असतं. मग ते मी पुसून घेतलं. त्यानंतर खिडकीची फ्रेम पुसून घेतली बाहेरून, आतून. त्यानंतर आपण पडदा लावलेला जो रॉड असतो तो पण पुसून घ्यायचा आहे कारण त्याच्यावरती पण धूळ असते. अशा सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला पुसून घ्यायच्या आहे. आता आपल्याला असं वाटतं म्हणजे मला तरी असं वाटतं, की हां, हे काय आहे? सगळं तर पुसायचंच आहे आपल्याला, दिसतच आहे सगळं. पण जेव्हा माझं नवीन लग्न झालं होतं तेव्हा या सगळ्या गोष्टी नाही कळत होत्या आणि कसं साफ करायचं घर हे पण नव्हतं कळत. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ काहीतरी युजफुल वाटला असेल आणि थोडीशी काहीतरी मदत झाली असेल. मी सुरुवातीला पण सांगितलं आणि परत एकदा सांगते, ज्यांना जे क्लीन करतात, घर क्लीन करतात स्वतः, तर त्यांच्यासाठी तर म्हणजे हा व्हिडिओ काहीच मॅटर करणार नाही. पण ज्यांच्यासाठी नवीन आहे आणि ज्या अजूनपर्यंत कधीच घराची क्लीनिंग वगैरे केलेली नाही, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगाचा ठरू शकतो. तर या पद्धतीने मी खिडक्या, दरवाजे, त्यानंतर भिंती सगळ्या रूमच्या असंच सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे. हां, मी फक्त पोटमाळा वगैरे काढलेला नाहीये कारण त्याच्यासाठी मला संदीपची गरज लागणार होती म्हणजे माझ्या मिस्टरांची. तर ते टुरिंगवर होते आणि म्हटलं जाऊ दे मग आत्ता नाही करणार. नंतरच्या म्हणजे एक 15 दिवसांनी किंवा महिन्यानी मी परत क्लीनिंग करून घेईल थोडंफार. मग तेव्हा त्यांच्या मदतीने सगळं पोटमाळ्यातल्या वस्तू काढून
त्या पण क्लीन करून घेईल आणि म्हणजे तिथे स्वच्छ करून घेईल आणि त्या सगळ्या वस्तू परत तिथल्या तिथे ठेवून देईल. तर असा माझा विचार होता आणि या पद्धतीनेच मी सगळं घर क्लीन करून घेतलेलं आहे. आणि जे पडदे वगैरे धुतलेले होते ते पण सुकलेले आहे. मी धुवून नंतर लगेच वाळत टाकून दिले होते. आता मी म्हटलं हा दुसरा दिवस आहे तर दुसऱ्या दिवशीपर्यंत सगळे पडदे छान वाळून गेले होते आणि सगळे पडदे वगैरे मी लावून घेतले आणि आता तुम्ही बघू शकता बेडरूम वगैरे छान मस्त दिसत आहे. मी बेड वगैरे घालून घेतलेला आहे आणि हॉलचा मी व्हिडिओ केला नाही, ते मला लक्षातच राहिलं नाही. पण सगळं एकदम स्वच्छ चकाचक दिसत आहे. तर या पद्धतीनेच तुम्ही नक्की घर क्लीन करू शकता आणि आता येणाऱ्या सणांसाठी आपलं घर स्वच्छ आणि सज्ज करू शकता. आय होप हा माझा होम क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल म्हणजे तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा. आणि याआधी मी किचन क्लिनिंगचा व्हिडिओ पण शेअर केलेला आहे. त्याची लिंक मी देते आणि आता स्क्रीनवर पण आलेलं असेल तर तिथे तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता. म्हणजे तुमचं घर एकदम स्वच्छ होणार. पुन्हा भेटते अशाच मस्त मस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.